नेहमी अशी का करते बरं? हो नाही यायला पाहिजे होतं, कालच म्हणत होता. किती दिवस झाले आता प्रत्येक बारीन पाहिलं मी आई. आणि या टायमाला बाहेर आलं तर थोडंसं मोकळं वाटते. तसं तर आहे, सर्वजण खेळायला राहतात बाहेर. किती नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. आणि इकडं काय चालू आहे आज पाहूया, कारण मन लावून काम चालू आहे. काय करता नेमकी? हे पाहते लग्नाचे काय फोटो, लग्नाचा अल्बम? लग्नाचं जे अल्बम वगैरे काम चालू आहे, ठीक आहे. आणि इकडे स्वराजचं काय चालू आहे पप्पा? हो काय आहे राव, झाली का झोप? बाई मला वाटलं झोपेल नाही, मी लॅपटॉपवर पाहतो थोडस. आवाज गेल्यावर कसं होणार आहे तसं. थोडेसे व्हिडिओ पाहतात मी लग्नाचे. हो मस्त आहे, शॉर्ट चांगलं आहे का? फोटो फोटो आहेत, अल्बम पूर्ण आहे ना लग्नाचा. हो का? तर असं आहे मित्रांनो, बघा जे आहे लग्नाचा अल्बम वगैरे इकडे पाहणं चालू होतं, कारण लॅपटॉप उघडला तर समोर ते दिसतेच आणि पाहण्यात येतात फोटो असं अल्बम असं. इकडं बघा ते कशाचं आहे हे हो बस असतं हां, ना लग्नाच्या अगोदर. हां तेव्हाच चालू आहे. तर ठीक आहे, अल्बम वगैरे असो किंवा मग शॉर्ट व्हिडिओ असो, तसं ते जे आहे शूट घेतलेले तेच आहे. त्यामध्ये थोडे थोडे जे आहे शॉर्ट व्हिडिओ तेच आहेत. 1 मिनटं 30 सेकंद 10 सेकंद असे आहेत. म्हणजे पूर्ण अल्बम जो आहे तो वेगळा आहे आणि शॉर्ट आहे. तर तुम्हाला जर असे कसं आहे कुंकापासून तर लग्नापर्यंत, हां म्हणजे सर्व जे आहे नवरदेव नवरीन घरी येईपर्यंतचे शॉर्ट शूट जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही घेऊन येऊ आणि थोडंसं एडिटिंग वगैरे करून शॉर्ट वगैरे तुम्हाला पाहायला पण भेटणार. तुम्ही जर कमेंट करसाल तर आम्ही घेऊन येऊ. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पाहायला आवडतील का? हां हां मग एडिट करायला लागतात ना तिला. थोडं एडिट करायचं आणि थोडं जे आपण अपलोड करत जाऊ. कारण एवढा मोठा व्हिडिओ एडिट करणं अपलोड करणं खूप भारी जाते ना. आणि किती दिवस झाले आपल्या लग्नाला? तर आपल्याला 2 वर्ष होत आलेले. आणि इकडं स्वराज पाहिलाच तुम्ही, 5 महिने पूर्ण झालेले आहे. कालच पाहिलं असाल तुम्ही. आणखी परत इकडं खूप सारे आज तर काय एवढं कसं काय सुचते काय मला मिळाला. हो बाळा काय आहे? हॅलो हाय हाय का सर्वांना? तर बघा असं आहे, खेळणं चालूच आहे इकडं आणि मस्तपैकी राहते शांततेतनी. पण मी म्हणतो आई घरी नसताना तुला एवढं कसं काय वेळ भेटते व्हिडिओ बघायला फोटो पाहायला? नाही होतो लग्नाचं होता ना आता, म्हणून थोडंसं लॅपटॉप बरेच दिवस झाले म्हटलं काढलं नाही. लग्नाचे व्हिडिओ येते दिसले म्हणून पाहत होती. बरं काय करायला आज काम? सकाळची कामं काय खूप त्रास झाला आहे मला. तरी काय कामं केली म्हणून? काम म्हणजे आंघोळ 9 वाजता नाश्ता झाला तुम्हाला दिला, ते नाही होत तर मग 10 वाजता फरशा वगैरे पुसल्या, त्याला झोपू घातलं, मॉलिश केली त्याची. आणि आणखी भरपूर कामं, त्याला ड्रॉप द्या हे द्या. आणखी त्याच्यातच मला 10:30 वाजले. 11 वाजता तर मी नाश्ताच केला. आणखी बाकीचे कामं? बाकीचे कामं काय विचारता तुम्ही, खूप परेशान झाली. आणि जेवण असतं मी 12 वाजता केलं. 12 कशाने तयार केलं मी 12 वाजता, 1-1:30 वाजता जेवण केलं. तर असं दिवसभर कामं आणि त्यात मी थोडंसं जे आहे करणं चालू होतं. काय करतं सध्या? शरबत करून बरोबर, चला शरबत वगैरे घ्यायचं आहे. पण मी म्हणतो आई नेहमी अशी का करते बरं? हो नाही यायला पाहिजे होतं, कालच म्हणत होता. किती दिवस झाले आता प्रत्येक बारीन पाहिलं मी आई एक्झॅक्ट सांगते कधी पण की मी एका दिवसात वापस येणार. हो पण काय असते तिकडं आता काय मालूम काय होते, तर काय होतं सर? नाही पहिले ठीक होतं आपल्याला की मी का कसं आहे सोबत, म्हणजे कसं आहे माहेरी गेल्यानंतर कोणाला करमतच ना. हो पण आता पहिले काय हरकत नव्हते ना, पण आता इकडे स्वराज आहे ना, त्रास देतो ना मला, मग इकडे रडायला लागला तर काहीच होत नाही. त्याला झोपू घातलं तेव्हा कुठे मी काम केलं. मला प्रत्येक बारीन जर असं असलं तर आता कसं आहे, एका दिवसाच्या बोलीवर गेले आहे. पण आपल्याला असं वाटतं आणि कसं आहे कोणाला वाटतं माहेर आहे, आपण काही बोलू नाही शकत माहेर.
एका दिवसात पण आपल्याला काय म्हणत होते? येतो म्हणून आज कालच कॉल केला मी. ताई म्हणत होते मी येतो म्हणून आज. तर असं आहे बघा, मग प्रत्येक आता वेळेला कोणाला आधी आयला जायच्या वेळेस म्हटलं लग्नाला जाणार आहे तर किती दिवस थांबणार? मग आज व्हिडिओमध्ये पण सांगितलं, तर आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं एकच दिवस थांबणार. पण आता आज 2 दिवस झाले तरी पण आई आलेली नाही आहे. मग आज फोन आता केला. जेव्हा तेव्हा असंच होते. आता हे काय होते माहिती आहे का, आई निघायची तयारी केली असेल, आणि आज तयारी केली, पण आता कसं आहे सर्वजण प्रत्येकाला वाटतं ना माहेरी आल्यावर हो, की राही मामी पण म्हणतेस काय म्हणतात ननदबाई काय ननद पहिला रसई. हां रसाई राहिलं, खाणं पण राहिलं हो. का आता बरंच बरं आहे. आता मामीचं पण ठीक आहे म्हणा, साहजिकच आहे. आजीला तसंच वाटत असेल, माई लेक खूप दिवसानंतर आली हा, वाट- तर 2 दिवस तर राहिलाच पाहिजे. एक दिवस लग्नाचा आणि एक दिवस जे आहे काय पुरण वगैरे खाणं हं, किंवा मग ते पाहुणचार पाहुणचार आणि भेट. एवढ्या लांबून गेल्यावर एक दिवस तर भेट लागतेच. वाटच नाही. असं वाटलं असेल पण साहजिक आहे. पण कसं आहे आपण प्रत्येकपण तेच विचार करतो की एका दिवसात येणं होईल, पण नाहीच येणं होत. शेवटी माहेरचा विषय वेगळाच असते. हं. आता आई एका म्हणते, दिवसाची बोलली तू गेली की तू कशी म्हणते की मी येणार आज नाही ना उद्या नाही मला अशी म्हणतात. एका दिवसाची बोली आणि 2-3 दिवस जातात. पण खूप त्रास देतो तो. इकडे बघा, हो ना. चालू जायचं. आता कुठे उठला बाबा अजून आराम नाही झाला पाहिजे. हो झालं शरबत? हो. कर बरं पटकन. हो अरे पायी काय याची खायचं, हा नुसता उलट्या झोपतो. तसंच झोपेल. हां तसंच बस त्याला म्हणतात पालता पलटो. आणि मला 2 घंटे जर ठेवलं रात्रभर जरी असं राहिलं तसंच राहत होतो. पण ती चांगली तेवढी. पहिले तरी आडवा झोपत होता, आता छातीवर झोपत आहे. पाठीवरचं छातीवर आला आता. एक गुण लागत करायचं. थोडा वेळ चालतं आणि डबल थकला की मान खाली टाकून देतो आणि मस्तपैकी पण माझ्या झोपून जाते. त्रास होऊन येतो. हो ना, एवढं हुशार झाला. मान एका साईडला करते ना, नाक ठेचून नाही देत ना. नाही ठीक आहे तुम्हाला निंबाच केलं. चला असं आहे. नाही तर अजून माझं निंबाच पेलं म्हणून काय बरं लिंबू न्यायचं. ठीक आहे, बिगर लिंबाचं शरबत तुला चालते पण ठीक आहे. नाही लिंबू नाही चालत. नाही चालत ना, चालतं असं. तर असं आहे बघा मित्रांनो, आईनं यायला पाहिजे होतं पण ठीक आहे, आता येईलच माहेरी गेल्यावर काय शेवटी. चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये, तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो बघा इकडचं जे आहे सर्व लाईन गेलेली आहे आणि थोडंसं शूट वगैरे घ्यायचा होता. तर लाईट गेली मग. हां स्वराज पण आलेला इकडं बाहेर आज. आज बाहेरच ठरवलं काहून? कारण लाईट गेली ना. हां आतमध्ये गरमीच्यानं गमत नाही आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे परेशान वगैरे होतं, लगेच फ्रेश वगैरे झालं आणि बाहेर आलो आहे. आणि एक तर ते आम्हाला हे दिसलं काय? चिमणीचं पिल्लू उडलं तिकडं. हां तर जे खोप्यातनी पिलं वगैरे होते छोटे छोटे ते उडलं. पिलं बाहेर आलेले आहेत उघडासाठी, तेच आहे. आणि थोडंसं पाहायचं होतं यायला. तेच काय. इथं आहे. आण त्याला इकडं आहे का? आण. नाही कशाला मी नाही आणलं. नाही का? तर तिकडं आहे खाली आहे, कोपऱ्यात आहे एकदम गेटमध्ये. हे एकदम छोटं आहे ते हात. हो ठीक आहे, आहे ना. तिथेच फिरव. हे इथं नाही फिरव. नाही उलटाच नाही येणार, एकदम बारीक आहे. पण वरून आलं ते एक उडत खाली येते, पण खालून यायला वेळ लागते ना. प्रयत्न करत. हां खोप्यातून कसं उडी मारता येते भरकन एकदम, पण जायचं म्हटलं तर बांधे. आणि तसे तर आहे इकडे बघा मित्रांनो, छोटंसं पिल्लू आहे, तेच पाहायला आलं. परत कसं जाणार तेच महत्त्वाचं आहे. काय आजच बाहेर निघाल ते स्वराज सारखं. स्वराज जसा बाहेर निघाला तसं तो निघाला बाहेर. चालते. तसं तर आई घेऊन येत असते त्याला बाहेर रोज दाखवायला, पण आज राधिकाने आणलेलं आहे. लाईन पण नाही आहे ना, त्यामुळेच चिडचिड होते. चिडचिड करतात वाटणार. हो आणि थोडंसं वातावरण चांगलं आहे आणि या टायमालाच निघता येते. उन्हाळ्यामुळे कसं झाडं वगैरे लागतात, तसं तर आहेच म्हणा. संध्याकाळची आंघोळ चालू करलं. हे आंघोळीचा प्रश्न केला तर तिकडे शिंका चालू झालेला आहे. आणि संध्याकाळची आंघोळ म्हटलं थंड पाण्याचं राहणार आहे ना. नाही जरासं कोमट पाण्यानं. फ्रेश वाटतं बरं. हो चालतं. आणि या टायमाला बाहेर आलं तर थोडंसं मोकळं वाटते. तसं तर आहेच, सर्वजण खेळायला राहतात बाहेर. किती बाकीचे ज्या लहान लहान मुलं सर्व खेळतात बाहेर, हो. त्याच्यामुळे त्याला
वेगळा आवाज येतो आणि लगेच बाहेर चला चालू होते. हां, सकाळी आईची ड्युटी आणि संध्याकाळी माझी ड्युटी बाहेर आणायची. चला असं आहे मित्रांनो, चला भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट देखील करा. चला मला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आमचे. हो, आता थोडंसं शूट आतमधला घ्यायचा होता पण लाईन वगैरे नाही आहे, त्याच्यामुळेच बाहेरचा शूट घेतलेला थोडंसं. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.